नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण AI बद्दल जाणून घेणार आहोत. AI म्हणजे नेमकं काय आणि रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो, काय काय बदल झालेत त्यामुळं, हे सगळं आपण ऐकणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत प्रशांत ढोपे, जे VTU मध्ये इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटला असिस्टंट प्रोफेसर आहेत, तसेच गोल्ड मेडलिस्ट आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू मॅडम. आज आपण AIचा शिक्षणातील वापर, संधी आणि आव्हानं काय आहेत याबद्दल सांगणार आहोत. तर सुरुवात करतेय, AI म्हणजे नेमकं काय त्यापासून. हो, सो AIला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे जसं आपण काम करतो, आपण जसं बोलतो तसं मशीनला करणे, म्हणजे जसं आपण चालतो तसं मशीनला ट्रेन करणे, कसं चालायचं, ह्यालाच AI म्हणतात. अच्छा, ओके. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मानवाची बुद्धिमत्ता संगणकाला शिकवणं म्हणजेच AI. जसं आपण एखाद्या लहान मुलाला शिकवतो, हे मांजर आहे, हा कुत्रा आहे, हे फळ आहे, तसंच संगणकाला हजारो फोटो दाखवले जातात. संगणक हळूहळू शिकतो, हा मांजर आहे, हा कुत्रा आहे, ही कार आहे, हा माणूस आहे. काही काळानंतर संगणक स्वतः ओळखायला लागतो, यालाच आपण AI असं म्हणतो. म्हणजे जवळपास माणसांचं सगळंच काम AI करणार आहे. हो, पण शिकवायला आधी माणसालाच लागणार त्याला. लागणार. बरोबर. मग याचा रोजच्या रुटीन मध्ये आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो. आजकाल आपण भरपूर अशी AI डिव्हाइसेस वापरत आहेत, पण आपल्याला माहित नाही त्याच्या मागे AI दडलेला आहे. एक उदाहरणार्थ फर्स्ट आहे गुगल AI. जेव्हा पण आपण काहीही टाईप करतो मोबाईलवर, फॉर एक्झाम्पल एज्युकेशनचं करेक्ट स्पेलिंग आहे EDUCTION, बट बाय मिस्टेकली जर आपण कोणतं पण एखादं लेटर मिस केलं तरीही गुगल आपल्याला करेक्ट त्याचं स्पेलिंग दाखवतं. होय ना. ह्याच्या मागे AI दडलेला आहे. पुढचं आहे व्हॉइस असिस्टंट. ह्याच्यामध्ये आपण आवाजाने प्रश्न विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल गुगल आजचं हवामान काय आहे असं म्हटल्याबरोबर गुगल आपल्याला पटकन उत्तर देतो, आजचं हवामान हे आहे. पुढील उदाहरण आहे YouTube आणि Instagram. जेव्हा पण आपण YouTubeवर किंवा Instagramवर काहीही सर्च करतो, फॉर एक्झाम्पल आज आपण सर्च केलं पुरणपोळी कशी बनवावी किंवा क्रिकेट मॅच, आणि उद्या आपण बघितलं आपल्याला सिमिलर व्हिडिओज दिसतात. हे कसं पॉसिबल आहे? तर AI काय करतो, आपल्या आवडी रुची जाणून घेतो. जेव्हा आपण एका व्हिडिओवर किती टाइम घातलेला आहे, कुठल्या व्हिडिओला आपण लाईक करतो, कुठल्या व्हिडिओला आपण डिसलाईक करतो, याच्यावरून YouTube किंवा कोणतेही सोशल मीडिया ऍप्स आपल्या आवडी निवडी जाणून घेत असतात. हे AI मुळेच पॉसिबल आहे. पुढचं एक्झाम्पल आहे गुगल मॅप्स. सो आपण बघितलं आहे गुगल मॅप्स मध्ये रस्ता लाल दिसतो, ते कशामुळे आहे? तो AI काय करतो, हजारो मोबाईलची लोकेशन ट्रॅक करतो. ओके, त्याच्यामुळे जिथे वेग कमी होतो तिथे ट्रॅफिक आहे असे आपल्याला समजते. पुढील एक्झाम्पल आहे ऑनलाईन शॉपिंग. जर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पण आपण काहीही लेट्स से Amazonवरनं शॉपिंग केलं मोबाईल फोन, तर आपल्याला फेसबुकवर पण ते ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात. हे असं लिंक कसं होतंय? तर ह्याच्यामागे AIचे अल्गोरिदम्स दडलेले आहेत. आणि जेव्हा पण आपण काहीही खरेदी करतो, समजा मोबाईल खरेदी करणार आहे, तर आपण जेव्हा स्क्रोल डाऊन करतो तो आपल्याला दिसतं की मोबाईलचं कव्हर, चार्जर असे ॲक्सेसरीज त्याच्याबरोबर रेकमेंड केले जातात. सो रेकमेंडेशन सिस्टम हे पण एक AIचंच उदाहरण आहे. पुढे आहे गुगल लेन्स म्हणजे मोबाईलचा कॅमेरा. जेव्हा पण आपल्याला कोणतीही वस्तू माहीत नसेल, समजा आता मी घड्याळ घातलेला आहे, जेव्हा मी घड्याळचा फोटो मारेल गुगल लेन्सनं, तर गुगल काय करेल, ती वस्तू काय आहे आणि त्याची माहिती आपल्याला देईल. हे पण एक AIचं उदाहरण आहे. बरोबर. समजा आपण बागेमध्ये चाललो आहे आणि आपल्याला माहित नाही हे झाड कोणतं आहे, तेव्हा आपण गुगल लेन्स घ्यायचा, फोटो मारायचा, तो आपल्याला गुगल लेन्स त्या झाडाची माहिती, ह्याचे वापर कशासाठी होतात, सगळी माहिती आपल्याला मिळून जाईल. बरोबर. त्याचनुसार समजा तुम्हाला कोणती गोष्ट आवडली, समजा एक पर्स आवडला किंवा काही खुर्ची वगैरे आवडली, आपण फोटो काढायचं गुगल लेन्सवरून, तो आपल्याला ती वस्तू कुठं मिळेल, त्याची रेट काय आहे, ही सगळी माहिती आपल्याला गुगल लेन्सवरून भेटेल. हे पण AIचेच ऍप्लिकेशन आहेत. नंतर आहे लँग्वेज ट्रान्सलेशन. समजा आता आपल्याला काही वेळेला सर्क्युलर्स किंवा नोटीस कन्नड भाषेमध्ये येतात किंवा दुसऱ्या भाषेमध्ये येतात, आपल्याला माहित नसतंय, तेव्हा आपण गुगल ट्रान्सलेटर वापर करून ते दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. बरोबर. आणखी एक आहे फेस अनलॉक. सो सगळ्यांनाच माहित आहे की आपल्या मोबाईलमध्ये डिफरंट लॉक सिस्टम्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे फेस अनलॉक. जेव्हा त्या पर्टिक्युलर पर्सनचा चेहरा फोन समोर येईल तेव्हाच तो फोन अनलॉक होतो, नाही तर फोन उघडणार नाही. हे सुद्धा AIचंच ऍप्लिकेशन आहे. आजच्या काळात आपल्याला माहित आहे की अशा 2 महत्त्वाचे टूल्स आहेत. एक आहे ChatGPT आणि सेकंड आहे गुगल जेमिनाय. ते वापरून आपण आपला भरपूर वेळ वाचवू शकतो. फर्स्ट आहे ChatGPT. सो ChatGPT म्हणजे नेमकं काय? तो तर एक हुशार लेखकासारखं काम करतो. कल्पना करा की तुम्हाला तुमच्या मुलाच्या शाळेचा अर्ज लिहायचा आहे, तुम्हाला लिहिता येत नाही, तो आपण काय करायचं, ChatGPT घ्यायचं, त्याच्यावर फक्त प्रॉम्प्ट घालायचं, माझ्या मुलाच्या शाळेसाठी एक अर्ज लिहून दे. तो एका सुंदर लेखकासारखा आपल्याला अर्ज मिळून जाईल.
सो युझिंग ChatGPT आपण काय काय करू शकतो? आपण माहिती मिळवू शकतो. समजा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर एक भाषण लिहायचं असेल, तो आपण ChatGPTला घालायचं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर 10 ओळीचं भाषण लिहून दे. सो आपल्याला ते भाषण लिहून मिळेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला टायपिंग करता येत नसेल तर आपण व्हॉइस इनपुट वापरून सुद्धा प्रश्न विचारू शकतो. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय. त्याच्यानंतर समजा काही वेळेला काय होतंय, आपल्याला मॅथ्सचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात, ते समजत नाहीत, गणिताचे प्रश्न वगैरे, तेव्हा आपण काय करू शकतो, त्या प्रश्नाचा फोटो मारायचा आणि जेमिनाय किंवा ChatGPTला द्यायचा. तेव्हा जेमिनाय काय करतोय, तो फोटो स्कॅन करतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सॉल्व्ह करून देतोय. त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंग हा एक नवीन फीचर आहे. ह्याच्यामध्ये काय असतंय, समजा एक चॅप्टर 10 पेजेसचा आहे आपल्याला आणि आपल्याकडे टाइम फार कमी आहे, तेव्हा आपण पूर्ण PDF अपलोड करायचं आणि गुगल जेमिनाय किंवा ChatGPT आपल्याला 2 मिनिटामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये संपूर्ण ते 10 पेजाचा सारांश देईल, संक्षिप्त माहिती देईल. त्याच्यानंतर ट्रान्सलेशनसाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. सिमिलरली गुगल जेमिनाय, समजा आपल्याला कुठं पण एका ट्रॅव्हलिंगला जायचं आहे, सहलीला जायचं आहे, आपल्याकडे 5,000 रुपये एवढंच आहे, मग आपण त्याला एक प्रॉम्प्ट द्यायचा, माझ्याकडे 5,000चंच बजेट आहे, ह्याच्यामध्ये मला हॉटेल, बस तिकीट आणि फिरण्याच्या जागांचा संपूर्ण संक्षिप्त प्लॅन बनवून दे. सो अशा प्रकारे आपण ChatGPT किंवा गुगल जेमिनाय वापरून माहिती मिळवू शकतो. हे AI जे आहे हे फक्त सामान्य लोकांसाठीच नाही, ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. एकदा काय झालं, शेतामध्ये मक्याच्या पिकाला भयंकर रोग झाला. तेव्हा शेतकऱ्याला समजत नव्हतं नक्की याला काय रोग झालाय. तेव्हा शेतकऱ्यानं काय केलं, त्या मक्याच्या पिकांचा फोटो मारला आणि AI ॲपला दिला. सो AI ॲपने ते ॲनलाइज केलं आणि फाइंड केलं की ह्या पिकाला कोणता रोग झालाय आणि शेतकऱ्याला लिहून दिलं की ह्याला ही प्रकारची फवारणी करायला पाहिजे, तेव्हा हा मक्याचा रोग बरा होईल. सो अशा प्रकारे शेतकरी सुद्धा AIचा वापर करत आहेत. AIनं आरोग्य क्षेत्रामध्ये किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये तर भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. नुकतंच अमेरिकामध्ये एक आर्टिकल मी वाचलं, त्याच्यामध्ये काय झालं, एका मुलाला एक दुर्मिळ आजार झालेला, लहान मुलाला. डॉक्टरांनी त्याचे भरपूर स्कॅनिंग केले, पण त्यांना त्याचं काय निदान आहे रोगाचं ते समजत नव्हतं. तेव्हा डॉक्टरांनी काय केले, AIला त्याचे सगळे डॉक्युमेंट्स दिले. तो AIने काय केलं, ॲनलाइज केलं आणि डॉक्टरांना सांगितलं तुम्ही ही प्रकारची ट्रीटमेंट घ्या, चालू करा. सो डॉक्टरांनी त्या प्रकारे ट्रीटमेंट चालू केली आणि त्या मुलाचा रोग बरा झाला. अशा प्रकारे AI डॉक्टरांना सुद्धा मदत करत आहे. आज मी PhD करत आहे आणि आता लास्ट वर्षाच्या PhD मध्ये आहे. सो जी माझी PhD आहे ती पण मेडिकल क्षेत्रामध्येच आहे. याच्यामध्ये मी शुगर लेवल जर इन्क्रीज झालं त्याचं डोळ्याशी काय परिणाम होतं आणि AI वापरून आपण डोळ्यांचे आजार कसं शोधू शकतो आणि डॉक्टरांना कसं मदत करू शकतो याच्यावर मी रिसर्च करत आहे. AI वकिलांना सुद्धा खूप मदत करत आहेत. तो आपल्याला माहित आहे की वकिलांकडे मोठे मोठे डॉक्युमेंट्स असतात आणि त्यांना वाचण्यासाठी तेवढं टाइम नसतोय. तेव्हा वकील सुद्धा आजकाल काय करत आहेत, ते डॉक्युमेंट्स त्यांनी AI ॲपला देत आहेत आणि AI ॲप ते डॉक्युमेंट्स ॲनलाइज करून त्याची संक्षिप्त माहिती देत आहेत. पुढील आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार, त्याला आपण म्हणतो स्वयंचलित कार. तुम्ही व्हिडिओज मध्ये वगैरे बघितला असेल, आजकाल कार ड्रायव्हर शिवाय चालत आहेत. हो ना. त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे, तर त्याच्यामध्ये लॉजिक आहे AI. सो आपल्याला फक्त आपलं डेस्टिनेशन घालावं लागतंय. सो ऑलरेडी AI मशीन्स ट्रेंड केलेले आहेत. सो ते बरोबर रस्ता, सिग्नल्स, रस्त्यामध्ये कोण माणसं आलेली सगळं ओळखतात आणि ऑटोमॅटिकली ड्रायव्हिंग स्टार्ट होतं. याला सेल्फ ड्रायव्हिंग कार असं म्हणतात. नंतर पुढे आपण डिस्कस करणार आहे की कुठले कुठले AIचे डिव्हाइसेस आहेत. सो तुम्ही न्यूज मध्ये वगैरे ऐकलं असेल, अलेक्सा, सिरी, गुगल असिस्टंट, हे AIचे असे पॉवरफुल डिव्हाइसेस आहेत की जेव्हा आपण हे AIचे डिव्हाइसेस कोणत्याही आपल्या होम ऍप्लिकेशन, लाईट किंवा फॅन बरोबर कनेक्ट करतो आणि जेव्हा आपण एखादी कमांड देतो ते त्याच्या प्रकारे वर्क करतात. फॉर एक्झाम्पल, जर आज आपण म्हटलं अलेक्सा फॅन चालू कर, इमिडिएटली फॅन चालू होतं. हो ना. अलेक्सा उद्या मला 5 वाजता उठायचं आहे, माझ्या फोनमध्ये अलार्म सेट कर. सो अलेक्सा अलार्म सेट करते. अशा प्रकारे AI डिव्हाइसेस वर्क होत आहेत. बरोबर. एवढे सगळे ऑप्शन्स आपल्याला सांगितलेत की आपलं कळत न कळत आपण फार आधीपासून AIचा उपयोग करतोय. म्हणजे आता जरी ते जास्त प्रचलित झालं असलं तरी सुद्धा गुगलवर सर्च करणं आणि ते आपल्याला हेल्प करणं म्हणजे ते एक AI टूलच झालं. तर हे सगळे जे ऑप्शन आपण वापरतो त्याचा दुष्परिणाम पण काही होतो का? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की युट्यूबवरती आपण जसं एखादा व्हिडिओ सर्च केला तर आपल्याला त्याच्याच रिलेटेड अनेक ऑप्शन येतात आणि तसेच येतात. कधी कधी असं होतं की आपल्या मनामध्ये काहीतरी चाललेलं असतं आणि तशा प्रकारचेच एखाद्या वेळेस व्हिडिओ आपण पाहतो. तर हे कसं शक्य आहे? त्यालाच म्हणतात रेकमेंडेशन सिस्टम. अच्छा. समजा आता आपण आज लता मंगेशकर यांची गाणी ऐकत आहे, मग आपण काय करतो, जेव्हा गाणी ऐकत आहे तेव्हा आपण त्या व्हिडिओवर टाइम स्पेंड करतो. समजा गाणी ऐकताना आपण 5 मिनिटं ती गाणी ऐकलं किंवा व्हिडिओ बघितलं, सो त्याच्या मागे दडलेला जे AI सिस्टम आहे ते अॅनलाइज करते की आपण एका व्हिडिओवर किती वेळ स्पेंड केलेला आहे
बरोबर. जर आपण जास्त वेळ स्पेंड करत आहे किंवा तीच गोष्ट आपण सारखं सर्च करत आहे, तो AI समजून घेतोय की ह्या माणसाला ती पर्टिक्युलर गोष्ट आवडत आहे आणि नेक्स्ट टाइमला जेव्हा आपण ओपन करतो की आपल्याला तेच पर्टिक्युलर व्हिडिओज दाखवले जातात. याच्या मागे रेकमेंडेशन सिस्टम वर्क होत आहे. आणखी एक तुम्ही विचारला की गुगल आणि AI. सो काय होतंय, जेव्हा आपण गुगलवर सर्च करतो तेव्हा आपल्याला ॲक्युरेट आन्सर भेटत नाही, फक्त आपल्याला लिंक्स येतात. पण जेव्हा आपण AI चे टूल्स वापरतो जसं की ChatGPT, गुगल जेमिनाय, आपल्याला ॲक्युरेट माहिती भेटते. फॉर एक्झाम्पल, जसं आपण सर्च केलं प्रकाश संश्लेषण म्हणजे काय गुगलवर, तर गुगल काय करतोय, आपल्याला 10 लिंक्स देतोय, फक्त लिंक्स देतोय. पण ChatGPT काय करतोय, आपल्याला फक्त माहिती देतो, त्याची सविस्तर माहिती देतोय, आपल्याला लिंक्स नाही देणार, तो फक्त त्याची ॲक्युरेट माहिती देतो. हा डिफरन्स आहे गुगल आणि AI टूल्स मध्ये. पण याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करून आपल्याला म्हणजे आपण त्याच्यावरतीच डिपेंड होतोय असं झालंय आता बऱ्याच ठिकाणी. तर मग ते आपण कसं त्याच्यावरती कंट्रोल ठेवावं? खूप छान प्रश्न आहे. सो मी असं म्हणेल की आपण संपूर्ण AI टूल्सवर डिपेंड न राहता त्याची माहिती पडताळणी करणे खूप आवश्यक आहे. कारण ती एक मशीन आहे आणि मशीन कधीही 100% आउटपुट देईल असं नाही. हो ना, तिथं थोडे मिस्टेक्स पण होऊ शकतात. सो आम्ही माणूस म्हणून त्याचा वापर माहिती घेण्यासाठी करावा, पण ती माहिती बरोबर आहे की नाही ते पडताळणी करणे खूप गरजेचं आहे. नाही तर असं होईल की आमची विचार करण्याची क्षमताच कमी होईल. जर आपण पूर्णपणे AI टूलवरच डिपेंड राहिलो तर आपली विचार करण्याची क्षमता कमी होईल. नक्कीच. त्याच्यामुळे फक्त माहिती घेण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. या AI मुळे जगामध्ये काय असे बदल दिसून आलेत आपल्याला? सो पूर्वी जे काम माणूस करत होता ते आता मशीन्स करत आहेत. आणखी एक बदल सांगायचं म्हणजे AI जे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जे डेव्हलपर्स असतात, वेबसाईट बनवणारे, ते एक वेबसाईट बनवण्यासाठी 3 दिवस किंवा 4 दिवस घेत होते AIच्या आधी. पण आता जेव्हा AI आला, तेच वेबसाईट बनवण्यासाठी ते 2 तास किंवा 1 तासामध्ये ते वेबसाईट ते कम्प्लीट करत आहेत. एवढा बदल होत चाललेला आहे. याच्यामुळे काय होत चाललेलं आहे की भरपूर जॉब्स कमी होत चाललेले आहेत. कारण AI हे एक असं पॉवरफुल टूल आहे की तिथं 10 माणसांचं काम एक माणूस करत आहे. त्याच्यामुळे ऑटोमेशन वाढत चाललेलं आहे, कामांचा वेग वाढलेला आहे, कमी जास्त आउटपुट मिळत आहेत, स्मार्ट सिस्टम्स तयार होत आहेत, शिक्षण पद्धती बदलत चाललेल्या आहेत. बरोबर. मग हे जसं तुम्ही सांगितलात की म्हणजे जॉब पण लोकांचे गेलेत, मग ते म्हणजे एका बाजूनं प्रगती म्हणून चांगलं आहे, पण एका बाजूला बघितलं तर नुकसानही आहे लोकांचं. म्हणजे जॉबलेस होत आहेत आता बरेचसे. मग हे कसं काय आपण म्हणजे मॅनेज करायचं किंवा काय करू शकतो याला? खूप छान प्रश्न आहे. तर मी सांगेन की का त्यांचे जॉब जात आहेत, कारण त्यांनी टेक्नॉलॉजी अपग्रेड करत नाही आहेत. सो आपण काय करायला पाहिजे, जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येतात ते शिकत राहायला पाहिजे, ते अपग्रेड करत राहायला पाहिजे. जर आपण जुन्याच टेक्निक, जुन्याच मेथॉडॉलॉजी वापरत राहिलो तर आपण पुढे जाणार नाही. जे नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत ते आपण वापर करत राहायला पाहिजे. सो आता मी सांगेन की AI शिक्षणात कसं वापरलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल. जेव्हा पण आपल्याला अवघड विषय समजत नाही तेव्हा आपण AI वापरू शकतो. आणि AIचं एक गुड ॲडव्हान्टेज म्हणजे तो आपल्याला सेल्फ गतीनं किंवा सेल्फ पेसिंगनं आपल्याला शिकण्यास मदत करतो. सो आपल्याला माहित आहे की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये सगळेच विद्यार्थी सारखे नसतात. काही हुशार असतात, काहींना थोडा टाइम लागतो समजण्यासाठी. तेव्हा AIचा वापर आपण कसं करायचा त्याच्यामध्ये आपण घालायचं. हा विषय मला डिफिकल्ट वाटतंय, स्टेप बाय स्टेप सांग. तेव्हा आपल्याला काय करेल, AI स्टेप बाय स्टेप सांगेल. सो हे वीक स्टुडंटसाठी युजफुल होईल. जे फास्ट ग्रॅब करतात कॉन्सेप्ट त्यांनी काय करू शकतात, शॉर्टकट ट्रिक्स AI ला विचारू शकतात. सो अशा प्रकारे AI वीक स्टुडंट्स आणि स्ट्रॉंग स्टुडंट्स दोघांनाही मदत करत आहे. त्याच्यामुळे आपले डाऊट्स लवकर क्लिअर होत आहेत. म्हणजे AI एक तर आपला पर्सनल टीचर बनत आहे. पुढे जाऊन मी असं सांगेन की शिक्षकांसाठी AI कसा उपयोगी ठरत आहे. सो आपल्याला माहित आहे की जेव्हा पण आपल्याला एखादा लेक्चर डिलिव्हर करायचं आहे तर फर्स्ट आपल्याला वाचायला लागेल आणि आपल्याला थिंक करावं लागेल की ते कसं डिलिव्हर करू, कोणती उदाहरण देऊ की त्याच्यामुळे मुलांना लवकर समजेल. सो जर आपण असं केलं तर आपला 20-25 मिनिटं टाइम जाणार. पण तोच आपण जर AIचं टूल वापरलं तर AI आपल्याला भरपूर अशी दैनंदिन जीवनातील उदाहरणं देईल आणि आपलं कामही लवकर होईल. सो जो वाचलेला टाइम आहे तो आपण दुसऱ्या कामासाठी सुद्धा वापरू शकतो. आपलं रिपिटेटिव्ह काम कमी होईल, अध्यापन सोपं होईल, आपल्याला नवीन नवीन कल्पना मिळतील, त्याच्यामुळे इनोव्हेशन करता येईल, विद्यार्थ्यांना एंगेज करता येईल. प्रशासकीय कामात सुद्धा खूप मदत होत आहे AIची टूल्सची. जसं की पालकांना नोटीस तयार करणं, पालकांसाठी अहवाल बनवणं, मूल्यमापन करणे. आपल्याला माहित आहे की काही सब्जेक्ट MCQ टाईप असतात, जसं 1 क्वेश्चन आणि 4 आन्सर असतात. त्याच्यासाठी आता AI टूल्स वापरले जातात मूल्यमापन करण्यासाठी. सो टीचिंगमध्ये AIचा वापर कसा करावा
सो लेसन प्लॅन बनवण्यासाठी आपण AI टूल वापरू शकतो, प्रश्नपत्रिका बनवण्यासाठी, नोट्स तयार करण्यासाठी, उदाहरणे समजून घेण्यासाठी, क्विज तयार करण्यासाठी आपण AIचा वापर करू शकतो. हा तर शिक्षण पद्धतीतला तुम्ही उपयोग सांगितलात सर, पण ही तर एक गोष्ट होते की शिक्षक असं करतात की सगळ्याच गोष्टी विद्यार्थ्यांच्यावर सोडून देतात बऱ्याचदा. हो. म्हणजे जेवढं लेक्चर आपलं आहे तेवढं संपवायचं आणि मग पुढचं काही एक्सप्लेनेशन केलं नाही केलं आणि मग मुलं आपोआप आता हे सगळे टूल्स वापरून शिकतील असं काही समज असावा कदाचित, आणि अशी शिक्षण पद्धती थोडीशी बदलतीये. तर त्यामुळं होतं काय की मुलंही ह्या AI वरती पूर्णपणे डिपेंडेंट होतात. आपल्याला नाही समजलं सरांचं तर सरांपर्यंत जाण्याचं कोणीही कष्ट घेत नाही, AI करतात आणि तिथं ते बघून घेतात. तर हा जो म्हणजे मग ह्याच्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये थोडासा गॅप निर्माण होतो किंवा ते जे बॉन्डिंग आहे ते थोडंसं दुरावतं असं माझं एक पर्सनल मत आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, ॲक्च्युली असं होत आहे. मी असं म्हणेन की जेव्हा शिक्षक शिकवतो तो काय करतो, जे प्रिस्क्राईब टेक्स्टबुक आहे ते वापरून त्यांनी शिकवत असतात. पण मुलांचं कसं आहे, त्यांना कसे असतात, ज्या टेक्निकनं आपल्याला लवकर उत्तर मिळेल त्यांना तसे टेक्निक्स हवे असतात. मग ते काय करतात, ह्याच्या आधी AI तरी टूल्स नव्हते, सो पूर्णपणे स्टुडंट्स टीचर्सवर डिपेंड होते. पण आता काय झालंय, AIचे टूल्स आलेले आहेत, सो ते AIचे टूल्स वापरत आहेत आणि ते शिकत आहेत. सो मी असं म्हणेन की जर ते AIचे टूल्स वापरत आहेत आणि शिकत आहेत त्याच्यात काही रॉंग नाही आहे, त्याच्यात काही वाईट नाही आहे, ते शिकू शकतात. पण जर आपण मूल्यमापन बघितलं तर जेव्हा मुलं उत्तरपत्रिका लिहितात एक्झामच्या टाइमला, तर त्यांनी जे प्रिस्क्राईब टेक्स्टबुक आहे तेच रेफर करायला हवे आणि त्याच मेथड वापर करून त्यांनी आन्सर्स किंवा प्रश्नपत्रिका सोडवायला हवेत. म्हणजे तुमचं असं मत आहे की फक्त समजून घेण्यासाठी त्यांनी AI वरती डिपेंड राहिलं तर हरकत नाही, पण जेव्हा आपल्याला आन्सर शीट मध्ये लिहायचं असतं आन्सर, त्यावेळी थोडंसं टेक्स्टबुक रेफर करावं लागेल. सो AIचा वापर आपण माहिती घेण्यासाठी करावा, पण पूर्णपणे AI वर डिपेंड राहू नये. AIच्या आपण सगळ्या चांगल्या बाजू सांगून दिल्या सर, पण काही अशा वाईट बाबी पण असतील किंवा एखाद्याचे साईड इफेक्ट्स असतात, तसं याचंही काहीतरी असेल तर त्या कोणत्या आहेत आणि त्याची आपण कशी दक्षता घ्यावी? हो, सो जसं मी म्हटलं, AIचे भरपूर टूल्स आहेत, जसं की जेमिनाय, ChatGPT. सो काय होतंय की आपण AI वर पूर्णपणे डिपेंड राहू नाही शकत. ह्याचा वापर आपण माहिती घेण्यासाठी करू शकतो, पण जसं की आपली पर्सनल डिटेल्स असतात, जसं की आपले ATM कार्ड नंबर, तेव्हा आपण AIला आपले पर्सनल माहिती विचारू शकत नाही, आणि विचारलं तरी काय होईल, तो डेटा सेव्ह होईल. म्हणजे काय आहे, AI हे एक टूल आहे, ते ट्रेनिंगसाठी वापरलं जातं, म्हणजे मशीनला ट्रेन करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण आपला पर्सनल डेटा कधीही घालू नये, नाही तर तो डेटा सेव्ह होईल. सो ह्याला कसं आपण वंचित राहू शकतो. सो जे AIचे टूल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे ज्याच्यामध्ये चॅट हिस्ट्री सेव्ह होते आणि याच्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये चॅट हिस्ट्री सेव्ह होत नाही. सो जेव्हा पण आपल्याला काहीही पर्सनल गोष्टी विचारायच्या असतात तेव्हा आपण काय करायचं, टेम्पररी चॅट वापरायचं. सो ते काय होईल, सो टेम्पररी चॅटमध्ये आपले जे काही आपण पर्सनल चीजे विचारत आहे ते सेव्ह होणार नाहीत आणि याच्यापासून आपण सेव्ह होईल. आणखी एक मला सांगायचं आहे की शिक्षकांसाठी AI एवढा का महत्वाचा आहे. सो माझं उदाहरण सांगतो. काही वेळेला काय होते की आपल्याला भरपूर टाइम भेटत नाही प्रेझेंटेशनसाठी. सो AIचं एक टूल आहे गामा ॲप म्हणून. ते एक असं पॉवरफुल टूल आहे की त्याच्यामध्ये आपण कोणताही विषय घातला आणि किती स्लाइड्स हव्या आहेत, तो पटकन आपल्याला 2 मिनिटांमध्ये त्याची कम्प्लीट प्रेझेंटेशन होऊन मिळेल. सो अशा प्रकारे आपला वेळही वाचवू शकतो. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे आजकाल मुलांना जे रेग्युलर लेक्चर्स आहेत ते आवडत नाही झालेत. सो त्यांना एंगेज करण्यासाठी आपण AI टूल्स वापरले पाहिजेत, जसं की Quizizz.com आहे. त्याच्यामध्ये आपण मनोरंजक क्विझिस बनवू शकतो आणि मुलांना क्लासमध्ये गुंतवून ठेवू शकतो. सो मी असं सांगेन की टीचरांनी जे काही नवीन AI टूल्स आहेत ते वापरावं आणि मुलांना एंगेज करून ठेवावं. त्याच्यामुळे त्यांचं शिकणं मजेदार होईल. तुम्ही सांगितलं सर की म्हणजे जॉब जाण्याचं कारण जेव्हा मी विचारलं तेव्हा तुम्ही म्हटलात की ते स्वतःला अपडेट ठेवत नाहीत किंवा अपग्रेड होत नाहीत. तर AIचा विचार केला तर प्रत्येक तासाला नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी लॉन्च होते, म्हणजे इतक्या फास्ट चाललंय ते. तर अशा वेळी आपण स्वतःला कसं मग अपडेट ठेवायचं किंवा काय आपण करू शकतो? ओके, मी एवढं सांगेन की आता बघा, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहतीलच. ओके, जर आपण ते अपग्रेड केलं नाही
तर आपण पुढे जाणार नाही. जसं की आता ह्याच्या आधी स्मार्टफोन्स कीबोर्ड कीपॅडचे होते, हो. पण आता जसं जसं टेक्नॉलॉजी आले, स्मार्टफोन्स आले, आणि तुम्ही स्मार्टफोन्समध्ये पण बघू शकता किती टेक्नॉलॉजी चेंज झालेल्या आहेत. हो ना. आधी स्मार्टफोन भरपूर हेवी होते, पण आता लाईट वेट स्मार्टफोन्स आलेले आहेत. अशा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत राहणार. सो आपलं काम आहे की जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजीज येतात, जेव्हा आपल्याला टाइम भेटतो, तेव्हा नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकत राहायला पाहिजे आणि अपग्रेड होत राहायला पाहिजे. तरच आपण पुढे या जगामध्ये टिकू शकतो आणि त्याच्यावर मात करू शकतो. मग इतर सर म्हणजे जे स्टुडंट आहेत ते तरी आपल्या आपल्या लेवलला शिकत असतात किंवा ऑनलाईन शिकतील किंवा त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढं शिकत असतील. पण जर शिक्षकांसाठी म्हटलं किंवा IT फील्डमध्ये काम करणारे असतील तर त्यांनी स्वतःला कसं अपडेट ठेवावं? हो, आता IT प्रोग्रामर त्यांच्यासाठी प्रोग्रामिंग फार महत्वाचं आहे. सो AI चे टूल्स ह्याच्या आधी काय होतं, जेव्हा पण आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायचे असतात, तर प्रोग्रामिंग म्हणजे काय, ही एक भाषा आहे जी कम्प्युटर समजतं. जसं आपण मराठी, कन्नड, इंग्रजी भाषेतून समजतो, तसं मशीन प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू शिकतोय. जसं की C++, जावा, पायथॉन प्रोग्रामिंग. सो जे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, जे AI टूल्स आहेत त्याचा वापर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी करावा. जसं की पायथॉन प्रोग्रामिंग किंवा C प्रोग्रामिंग. जर आपण C प्रोग्रामिंग वापरलं तर एक कोड आपल्याला 5 लाईन मध्ये लिहिता येतो, पण तोच कोड जर आपण पायथॉन प्रोग्रामिंग वापरलं तर एका लाईन मध्ये लिहिता येतो. सो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषांमध्ये डिफरन्शिएशन करू शकतो AI टूल्स वापरून. ओके, आणि प्रत्येक जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याचं मिनिंग काय आहे हे AI टूल थ्रू आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे त्यांनी हे सतत शिकत राहिलं पाहिजे. हो, अपग्रेडेशन करायलाच पाहिजे मॅडम. तर आपण AI बद्दलचं शिक्षणातला वापर सांगितला, काय काय आव्हानं आपल्या समोर येतील हे आपण सांगून दिलं. पण AI आपण शिकल्यामुळं आपल्याला काय काय अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात हे थोडंसं सांगून देऊ. ओके, सो जसं मी म्हटलं, AIचा वापर माहिती घेण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट समजण्यासाठी वापरू शकतो. जर तुम्ही एखादी AI गोष्ट शिकला तर ऑटोमेशन होईल. जसं की आपण नवीन नवीन प्रोजेक्ट्स बनवू शकतो AIचे, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघू शकता, ह्याच्या आधी जे अटेंडन्स सिस्टम होतं ते डायरी सिस्टम होतं ज्याच्यामध्ये आपण साईन करायचं, बरोबर. पण आता फेस रेकॉग्निशन सिस्टम आलेलं आहे. हे AIचंच ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये काय होतंय की आपला फेस रेकॉग्नाइज केलं जात आहे आणि आपली अटेंडन्स मार्क केली जाते. ओके, त्याच्यानंतर जर AI तुम्ही शिकला तर काय होईल की आपण भरपूर सॉफ्टवेअर्स मध्ये अपग्रेड करता येतील. नवीन नवीन आपण वेबसाईट बनवू शकतो, नवीन नवीन आपण ऍप्स बनवू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही AI जर टीचर असाल, AI जर वापरला तर तुम्ही छान छान उदाहरणे घेऊन मुलांना शिकवू शकता, मुलांना गुंतवून ठेवू शकता. त्याच्यामुळे तुमचे लेक्चर्स एंगेज होतील आणि मुलं तुमचे कधीच क्लास मिस करणार नाहीत आणि त्यांना तुमचे लेक्चर्स आवडतील. आणि AIची संधी स्टुडंटनी कशी घ्यावी, म्हणजे जर तुम्हाला कुठलीही गोष्ट डिफिकल्ट वाटली तर तुम्ही AI वापरायचं. त्याच्यामुळे तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की हा विषय कठीण आहे, हा कॉन्सेप्ट मला समजत नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही AIची माहिती घेऊ शकता. आणि कुठंही तुम्ही कधीही फिरायला गेला, कोणतीही गोष्ट तुम्हाला समजली नाही, फक्त तुम्ही फोटो मारायचा आणि AIला विचारायचं, तुम्हाला AI त्याची सगळी माहिती देईल. अशा प्रकारे आपण AIची संधी घेऊ शकतो. नक्कीच. मग याच्यामध्ये आणखीन काही आपण अशा गोष्टी सांगू शकतो का की जिथं AI वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे? हो, सो मी असं म्हणेन की AI वर आपण अंधपणे किंवा ब्लाइंडली विश्वास ठेवायचा नाही. त्याची माहिती व्हेरीफाय करणे खूप गरजेचं आहे. कधी कधी AI आपल्याला रॉंग पण इन्फॉर्मेशन देऊ शकतो. AI म्हणजे हे एक मशीन ऑलरेडी ट्रेंड केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण AIला विचारलं 2030 मध्ये काय होणार आहे, तो AI असंच उत्तर दिलं आपल्याला, मला फक्त 2018 पर्यंत ट्रेन केलेला आहे, 2018 नंतर काय होईल मला माहिती नाही. सो जेही उत्तर AI देईल ते आपल्याला पडताळणी करून स्वीकारावं लागेल. बरोबर. त्याच्यावर पूर्णपणे आपण ब्लाइंडली विश्वास ठेवता कामा नये. नंतर AIचा वापर आपण समजून करावा लागेल, नाहीतर आपली जी थिंकिंग पॉवर, आपली विचार करण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे कमी होईल. सो मी असं म्हणेन की AI काही शिक्षक बनू शकणार नाही, कारण AI हे एक मशीन आहे. ते फक्त आपल्याला माहिती देऊ शकेल. जे काही संस्कार, जे काही योग्य दिशा दाखवायचे आहे ते शिक्षकच करू शकेल. सो शेवटी मला असं म्हणावं लागेल, कन्क्लूड करावं लागेल की आपण जे आपल्याला जर आपल्या या वाढत्या युगात राहायचं असेल तर आपलं स्किल्स अपडेट करणे खूप गरजेचं आहे. आपण टेक्नॉलॉजी फ्रेंडली राहायला पाहिजे. जर सेम स्किल्स ठेवलं तर आपलं जॉब रिस्कमध्ये येईल. सो AI आपल्याला रिप्लेस करणार नाही, पण जो व्यक्ती AI वापरेल तो नक्की आपल्याला रिप्लेस करेल. एवढंच मी म्हणेन.
बरोबर. खूप सुंदर गोष्ट सांगितली सर शेवटी तुम्ही, आणि खूप छान विषय होता खरं तर आजचा, म्हणजे आत्ताच्या ज्या पिढीला गरजेचा आहे तो आजचा आपला विषय होता, आणि तुम्ही या विषयासाठी वेळ दिलात आम्हाला, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम, थँक्यू मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल, थँक्यू सो मच. आणखीन एका वेगळ्या विषयासोबत तुम्ही आमच्यासोबत असाल अशी आशा करते, आणि आजचा विषय इथंच थांबवते. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. एआयचा शिक्षणातील वापर, संधी आणि आव्हानं हा आजचा विषय होता, आणि या विषयावरती मार्गदर्शन करत होते प्रशांत ढोपे, जे VTU मध्ये इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटला असिस्टंट प्रोफेसर आहेत. ही आहे केली वेणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, केली का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312 473777. KLE ಕನಸು ನನ್ನ ಸದಾ ವೇಣುಧ್ವನಿ ವೇಣುಧ್ವನಿ. टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कभी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. नाही जरी सारी तरी भिजते अंग पाण्याने. सोचो तुम्ही पलभर भी बरसे सावन जोमाने. शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. सुर ही तू ताल ही तू, रूठे जो चांद वो नूर है तू. आंसू ही तू हसू ही तू, ओढ मनाची हुरहुर तू. रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.